नमस्कार. महत्त्वाची बातमी समोर येते आहे. अनिल अंकलगी यांची प्रेरणा घेऊन विद्यार्थ्यांनी शिक्षणात करिअर घडवावं. पोलीस अधीक्षक तुषार दोशी महाडाच्या मुख्य अभियंता पदावर निवड. येळवीत भव्य सत्कार सोहळा संपन्न. पाहुयात सविस्तर. शिक्षणाच्या जोरावर महाडाच्या मुख्य अभियंता पदावर अनिल अंकलगी यांची निवड होणं म्हणजे त्यांनी येळवी तालुका जत सारख्या ग्रामीण भागातून शिक्षणास सुरुवात करून आज महाडच्या मुख्य अभियंता पदापर्यंत मजल मारणं म्हणजे हे सहज व सोपं नाही, याचा मला येळवीकरांना सार्थ अभिमान आहे. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांची प्रेरणा विचार घेऊन शिक्षणात करिअर घडवावं व अनिल अंकलगी यांचा प्रवास ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल, असं सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी ओमकार स्वरूपा इंग्लिश मीडियम स्कूल येळवीच्या प्रांगणात येळवी ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या भव्य सत्कार सोहळ्याप्रसंगी मत व्यक्त केलंय. अध्यक्षस्थानी जतचे पोलीस उपविभागीय अधिकारी सचिन थोरबोले हे होते. सुरुवातीस सर्वांचे स्वागत ग्रामपंचायत सदस्य संतोष पाटील यांनी केले. यावेळी प्राचार्य MS पाटील, पारे सरपंच संतोष पाटील, नगराध्यक्ष रवींद्र आरळी, जिल्हा परिषद सदस्य संजीव कुमार सावंत, पंचायत समिती सदस्य विजय रुपनर, सोलापूर बार असोसिएशन अध्यक्ष हिराचंद अंकलगी, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी अनिल अंकलगी यांचा गौरवपट सांगितला. तसेच आपल्या गावातील सुपुत्राने महाडाच्या अध्यक्षपदी निवड ही गावच्या दृष्टीनं अभिनंदनीय निवड असल्यानं सर्व गाव सत्कारासाठी लुटले होते व येळवी ग्रामस्थांच्या वतीने मोठ्या जल्लोषात अनिल अंकलगी व सौ अस्मिता अंकलगी या दोघांचा उपअभियंत्यांचा भव्य सत्कार केला. सदर प्रसंगी सांगली जिल्हा पशुधन व कृषी सभापती तमन गौडा, रवी पाटील येथे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक विजय घेरडे, RPI पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय कांबळे, रासपचे विक्रम डोणे, आबा मोठे, सरपंच आरतीताई अंकलगे, राधिकाताई सलगर, हेमंत भोसले, अण्णाराव पाटील, सचिन सलगर, चंद्रकांत गुटुकडे, माजी प्राचार्य चंद्रशेखर अंकलगी, अशोक बन्नेवार, दामाजी संचालक गौडाप्पा बिराजदार, मारुती मदने, उद्योजक प्रवीण तोडकर, काकासो तोडकर, शिरीष कुमार शेट्टे, ज्येष्ठ नेते पंचाक्षरी काका अंकलगी, उपसरपंच विश्वास खिल्लारे, माजी उपसरपंच सुनील अंकलगी, सोसायटी चेअरमन सुनील जगताप, पोलीस पाटील सचिन माने, विविध गावचे सरपंच, नेते मंडळी, महिला, विद्यार्थी, येळवी व परिसरातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक संतोष पाटील, सूत्रसंचालन चंद्रकांत कोळे, तर सर्वांचे आभार ओमकार स्वरूपा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष दीपक अण्णा अंकलगी यांनी मानले. गाव हा माझा परिवार. अनिल अंकलगी यांच्या सत्कार समारंभातून केवळ एका व्यक्तीच्या पदोत्तरीचा गौरव झाला नाही, तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, मेहनत आणि शिक्षणाच्या जोरावर उच्च पदापर्यंत पोहोचू शकतो हा विश्वास नव्या पिढीसमोर निर्माण झाला. ग्रामीण भागात शिकत असताना माझे आई-वडील, भाऊ, स्वर्गीय काका, राजाभाऊ अंकलगी, नातेवाईक, मित्रमंडळी व गावातील असंख्य व्यक्तींनी मला प्रोत्साहन दिला. त्यामुळे मी आज महाडाच्या मुख्य अभियंतापदी पोहोचलो व या यशामध्ये या सर्वांचा महत्त्वाचा वाटा आहे. सर्वांच्या ऋणात राहीन. तसंच मुलींना शिकवा, कारण कुटुंबाच्या आणि समाजाचे भाग्य उजळतं व विद्यार्थ्यांनी मेहनत, जिद्द व सकारात्मक विचार ठेवा, म्हणजे ध्येय गाठता येईल. व जिथे जिथे अडचण वाटेल तिथे मला केव्हाही फोन करा, प्रत्यक्ष भेटा. सहकार्य करण्याची माझी सदैव तयारी राहील याची ग्वाही देतो, असं अनिल अंकलगी यांनी यावेळी मत व्यक्त केला. सत्कार श्री अनिल अंकलगी यांचा ठेवलाय. या सत्कार प्रसंगी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपविभागीय अधिकारी थोरबोले, आमचे PI श्री घेरडे, श्री आरडी, डॉक्टर आरडी जे मुख्य हे आहेत आपले नगराध्यक्ष, श्री रुपनर, श्री जमदाडे, तसेच इतर सर्व सरपंच, उपसरपंच आणि सर्वच मंचावर समोर आणि माझ्या समोर उपस्थित सर्व येरळी गावचे नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित बंधू भगिनी,
अनिल साहेब म्हणजे अंकलकी साहेब आणि माझा तसा संबंध जुना आहे. साधारणतः 1997-98च्या काळात मी जयकरला गेलो. मी सिव्हिल सर्व्हिसेस करायचो. नंतर MBA कुंभारमधनं MBA करण्याकरता मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा मग आमचं कॉमन त्या कॅन्टीनला बऱ्याच वेळेला आम्ही चहा प्यायला जेवायला एकत्र असायचो. मी जरी MBA करत होतो तरी बराच काळ मी इकडेच असायचो. मीन व्हाईल माझंही सिलेक्शन त्या काळात MPSC थ्रू डेप्युटी SP म्हणून झालं होतं 98-99च्या काळात. आणि जॉईनिंगला वेळ होता, MBA होतं, त्यामुळे बऱ्यापैकी मी जयकरलाच असायचो. करण्यापेक्षा चांगलं काय जे स्वप्नच असं बघा की चांगलं आहे. उच्च पदावर पोहोचायचं स्वप्न. उच्च पदावर म्हणजे शेती करा, वैद्यकीय व्यवसाय करा, प्राध्यापकी करा, दुसरा कुठलाही व्यवसाय करा. उच्च म्हणजे काय जे करताय त्याच्यात तुम्ही टॉपला असायला पाहिजे. जे करताय जनावर राखताय तर जनावराचा गोठा आपल्या जगात 1 नंबर असला पाहिजे. शेती करताय शेती आपली जगात 1 नंबरला असायला पाहिजे. मग मी अभियांत्रिकी केली. अभियांत्रिकीचं शिक्षण झालं. हा प्रवास सोपा पण नसतो बरं का सर. मी 1993-94 मी BE पास आउट झालो आणि 1997 जेव्हा माझं पहिलं सिलेक्शन झालं याच्यामध्ये मी 6 मुलाखती दिल्या आणि 6 मुलाखती नापास झालो. 6 मुलाखती नापास जेव्हा आपण होतो ना, पूर्व परीक्षा पास होतो, मुख्य परीक्षा पास होतो, मुलाखतीला जातो आणि नापास होतो, त्याच्या वेदना काय असतात मला खूप चांगल्या पद्धतीने माहित आहे. एकच काम करायचं, यायचं, जतला काकूच्या मागे लपायचं, येळवीत आलं तर आईच्या मागे लपायचं. दुसरा तुमच्याकडे कुठलाच मार्ग नसतोय. आणि तुम्ही घरातून बाहेर पडला की लोक विचारायला लागतात तू काय करायला लागलाय, कधी तुझ्या नोकरीचं काय चांगलं काय वाईट काय होतं ना. फक्त एक आहे माझा स्वतःचा मात्र माझ्यावर प्रचंड विश्वास होता. मी म्हटलं आपण काय वाटेल ते करू, जे काही करू ते चांगलं करू, जे काही करू ते लोकांच्या हिताला, लोकांची मान खाली जाणार नाही अशा पद्धतीनं आपलं जिथं हात लागेल असं काहीतरी करू. माझी 6 मुलाखती जेव्हा अपयश आल्या तेव्हा डोंगराचा माझा परिवार माझ्या पाठीशी उभा राहिला. ते असं कोणी म्हणलं नाहीत की आता बास झालं सोड कुठं मिळते. येळवीच्या शनिवारच्या बाजारातून सुरू झालो. आपण कुठून सुरू झालो याचं उत्तर आहे हुन्नूरच्या बिरोबाच्या यात्रेत नारळ विकण्यापासून आपली सुरुवात झाली. आपण कुठून सुरू झालो कृष्णा सांगोलकरांच्या पाठीवर त्या हुन्नूरच्या बाजारात, पाऱ्याच्या बाजारात बैलगाड्या घेऊन जाताना वडिलांच्या पाठीची मागे लागून बाजारात जायचं, दिवसभर बाजारात बसायचं. तिथून आपण सुरू झालो. आपण कुठून सुरू झालो जिल्हा परिषदेच्या शाळेत बजरंग गुरुजींनी एक पाठीत धपाटा घातला आणि आपण शिकायला लागलो. तिथून आपण सुरू झालो. कुठून सुरू झालो काशीद सर, रिकम सर, अशी असंख्य नावं. जेवढ्या लोकांची नावं घ्यावीत तेवढ्या लोकांची नावं कमी पडतील. ह्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी पुढं सरकत गेलो. म्हणजे पुढे सरकताना एक होतं, काय होतं, एकदम खंबीरपणे तुझं जे काय व्हायचं ते होऊ दे, मी पाठीशी असं म्हणणारा लहान भाऊ माझ्या पाठीशी होता. माझी भावंड पाठीशी होती. माझे आई बाबा म्हणजे इंजिनिअरिंगच्या माझ्या ऍडमिशनच्या 2 महिन्यानंतर माझ्या वडिलांनी मला विचारलं की मला सांग कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घेतले, कारण लोक विचारतात. म्हणजे शिक्षणाची आपल्याकडे सर्वसाधारण सगळ्यांची परिस्थिती हीच असते बरं का, की तुला काय चांगलं वाटतंय का, तू करतो का. मी बऱ्याच वेळा सांगतो जेव्हा मुलांना आपण तू डॉक्टर हो, तू इंजिनियर हो, तुला ॲस्ट्रॉनॉट व्हायचं आहे, तुला सायंटिस्ट व्हायचं आहे म्हणून त्याच्यावर दबाव टाकतो ना, तेव्हा मी समजतो की मी किती भाग्यवान होतो की माझ्या वडिलांनी सांगितलं तुला कुठे घ्यायचं ऍडमिशन. माझ्या काकांनी सांगितलं त्या ऍडमिशनला किती 8,000 रुपये लागतात का, तिथनं फोनवर सांगितलं होतं, विजापुरात होते, कापसाचा काटा चालू होता, मला सांगितलं काकूकडून तुझे पैसे मागून घे, 8,000 रुपये भरायला जा, कुठे ऍडमिशन घेतोय, काय करतोय, हे सगळं स्वातंत्र्य मला दिलं. हे स्वातंत्र्य त्यातले